नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी झालेली नवोदयची परीक्षा, त्याची आपण उत्तरपत्रिका आज पाहणार आहोत. आपल्याकडे डीचा सेट आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला आपल्या बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहूयात. आता डी सेटमध्ये पहिल्या 5 प्रश्नामध्ये सांगितलेलं होतं की आकृतीमध्ये 4 आकृत्या दाखवलेल्या आहेत. 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती यांच्यापासून वेगळी आहे आणि त्या आकृतीची निवड आपण करायची आहे. आणि उत्तर रंगवण्यासाठी आपल्याला काय करायचे होते, उत्तरपत्रिका दिलेली होती, त्यातील OMR शीट काय करायची होती, त्यातले वर्तुळ रंगवायचे होते. चला तर पहिला प्रश्न पाहूयात. आता या तिघांमध्ये ज्या या पुढच्या बाजूच्या आकृत्या आहेत, या सर्व कशा आहेत, चौरस आकृत्या आहेत. पहिली जी आहे त्याच्यामध्ये आहे त्रिकोण आकृती, त्यामुळं पहिला पर्याय. नंतर दुसऱ्यामध्ये या सर्वांमध्ये काटकोन तयार होतो, हा जो कोण आहे याच्यामध्ये विशाल कोण तयार होतो. तिसऱ्या प्रश्नामध्ये या सर्व का आहेत, आरशातील प्रतिमा आहेत. हे यस जो आहे तो आह्यास आपल्याला अल्फाबेटिकल नुसार दाखवलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4. चौथ्या आकृतीमध्ये 1 नंबरची, 2 नंबरची आणि 4 नंबरची आकृती यांचे समान 2 भाग केलेले आहेत. 3 नंबरच्या आकृतीचे समान 2 भाग होत नाहीत. आता पुढचा आहे 5 ते 8 साठी. डाव्या बाजूस एक उत्तर प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूला 1 ते 4 ABCD प्रमाणे 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. तर याच्यानुसार तंतोतंत जुळणारे आपल्याला उत्तर आकृती शोधायची आहे. तर याच्यासाठी 2 नंबरचा पर्याय येईल. पुढं 6व्या प्रश्नासाठी 3 नंबरचा पर्याय योग्य आहे. 7व्या प्रश्नासाठी पण 3 नंबरचा पर्याय योग्य आहे. 8व्या प्रश्नासाठी देखील या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय योग्य आहे. पुढे आहे 9 ते 12 साठी. आपल्याला दिशा न बदलता प्रश्न आकृतीत त्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेतील लुप्त भाग बरोबर असेल अशा उत्तर आकृती आपल्याला शोधून काढायची आहे. तर या ठिकाणी काय होणार, मग हा चौरस, आतला चौरस एक पूर्ण होणार. जसं हे वरच्या बाजूला दाखवलेलं आहे, इथे दाखवलेलं आहे, तसंच या बाजूने त्रिकोण येणार. म्हणजे हे जे 3 नंबरची आकृती दाखवली त्या पद्धतीने, आणि बारका जो त्रिकोण आहे तो आतल्या बाजूस दाखवला जाणार इथल्या प्रमाणे. 10वा प्रश्न. आता बघा, याचं आरशातील प्रतिमा इकडं आहे, तर मग याची पण आरशातील प्रतिमा घेतल्यानंतर इकडच्या बाजूस येणार, असा इकडच्या बाजूस येणार, खालच्या बाजूस येणार नाही. पहिल्या आकृतीमध्ये खालच्या बाजूस दाखवला तो येणार नाही. इकडं जो आहे तो इथे दाखवला असा, पण इथला जो गोल आहे हा गोल कुठे पाहिजे होता, या बाजूला पाहिजे होता, त्यामुळे हा पण पर्याय येणार नाही. तिसऱ्यामध्ये हा कर्व आकारामध्ये दाखवलेला आहे, त्यामुळे हा पण येणार नाही, पर्याय क्रमांक 4. 11वं. या प्रश्नामध्ये ही रेषा आहे ते पूर्ण सरळ खाली घेतली आणि हा पूर्ण करून घेतला, आणि इथं काय होणार, इथल्या बाजूस नाही, इथल्या बाजूस काय होणार, हा चौरस, म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोन दाखवल्यासारखा आपल्याला चौकट दाखवावा लागणार, पर्याय क्रमांक 4. पुढं 12वा प्रश्न. 12व्या प्रश्नासाठी 2 नंबरची आकृती. आतल्या बाजूस भरीव चौरस आकृती, नंतर हा चौरस पूर्ण करणे, नंतर त्याच्या बाहेरील चौरस पूर्ण करणे, नंतर त्याच्या बाहेरील चौरस पूर्ण करणे. म्हणजे हा भरीव आणि त्याच्या बाहेरचे 3 चौरस, म्हणजे या पद्धतीची आकृती. पुढं 13 आणि 16 साठी काय केलेलं आहे,
डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथी जागा रिकामी सोडलेली आहे. आता याच्यामध्ये काहीतरी क्रमसंबंध आहे तो ओळखायचा आणि पुढची आकृती पूर्ण करायची. आता याच्यामध्ये आकृतीतील चिन्ह काय होतात, प्रतिघटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात आणि त्याच्यामध्ये काय होतंय, एक एक काय होतंय, चिन्ह वाढत जाते. म्हणजे आता हे इथलं वरच्या बाजूस गेलं, एक गोल वाढला, परत इकडच्या बाजूस आलं, एक चौकोन वाढला, हा परत खाली येणार इथं आणि खाली आल्यानंतर परत काय होणार, एक गोल वाढणार. पर्याय क्रमांक 4. 14 मध्ये एक चिन्ह आहे, इथे 2, इथे 3, तर इथे येणार 4. या ठिकाणी देखील चिन्ह काय होतात, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने प्रतिघटीवत दिशेने फिरत आहेत. बाण इथं आला, खाली आला, नंतर इथं आला, म्हणजे बघा इथला इथं गेला, इथला इथं आला, इथला कुठं जाणार, इथं जाणार, मग खालच्या बाजूस बाण येणार, व खालच्या बाजूस असा त्रिकोण येणार, नंतर हा बाण वरती जाणार आणि त्याच्यानंतर 2 रेषा. म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, रेष वाढते, त्रिकोण वाढते. आता सुरुवातीला असं चिन्ह आहे, नंतर काय झालं, रेष वाढली, नंतर काय होणार, त्रिकोण वाढणार. आता काय होणार, इथं फक्त रेष वाढणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढं 17 ते 20 साठी पहिल्याचा दुसऱ्याशी जो संबंध आहे तोच तिसऱ्याचा चौथ्याशी दाखवायचा आहे. हे बघा, हे इकडे गेले, हे इकडे गेले, म्हणजे काय झालेलं आहे, त्याची आरशातील प्रतिमा दाखवलेली आपल्याला, बरोबर. त्यामुळे याचं काय येणार, पर्याय क्रमांक सी. याची दिशा बदलली, एक रेष कमी केली, याची पण दिशा बदलणार, पण काय झालंय, आरशातील प्रतिमा प्रमाण बदलले, त्यामुळे आरशातील प्रतिमेचे येणार 2 नंबरचा पर्याय. चौकोनात त्रिकोण होता, आतल्या आकृती बाहेर आली, त्रिकोणात चौकोन गेलाय. मग वर्तुळात चौकोन आहे तर चौकोन बाहेर येणार आणि आतमध्ये वर्तुळ राहणार. इथं काय झाली आकृती, हा जो बाण आहे तो 90 अंशामध्ये, म्हणजे आकृती 90 अंशामध्ये फिरले अशी झाली. ही पण आकृती 90 अंशामध्ये फिरल्यानंतर पर्याय क्रमांक 1 येतो. पुढे आहे 21. बघा 21 मध्ये काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये काही भाग गाळलेला असतो, म्हणजे थोडक्यात काही भाग काय केलेला असतो, भूमितीतील आकृती जी आहे ते अपूर्ण ठेवलेली असते, आपण ते पूर्ण करायचे असते. आता या ठिकाणी काय केलं आपण, हा वर्तुळ पूर्ण करून घेतला. वर्तुळ पूर्ण करून घेतल्यानंतर हा वर्तुळ, या रेषा कुठं आहे ते बघितलं. पहिल्या आकृतीमध्ये हा थोडासा मोठा दिसतो याच्यापेक्षा, त्यामुळे ते येणार नाही. तिसऱ्या आकृतीमध्ये देखील मोठा आहे. चौथी आकृती तर त्याच्यामध्ये बसतच नाही, उरली बी आकृती, त्यामुळे इथं पर्याय क्रमांक बी. पुढं 22वा प्रश्न, चौरस आहे, तो चौरस पूर्ण करून घेतला. हा चौरस पूर्ण करून घेतल्यानंतर याच्यावरती हा चौरसाची रेष, या रेषा, हा मिळून कोणती आकृती तयार होते बघितली. बी ही ह्याच्यामध्ये बसणार नाही, सी देखील याच्यामध्ये बसणार नाही, डी देखील बसणार नाही, राहिली आकृती ए, पर्याय क्रमांक ए. इथे देखील आपण काय करून घेऊयात, चौरस पूर्ण करून घेऊयात. असं डॉटेड टाकून चौरस पूर्ण करून घेतला. अशा आकृती कुठे दिसते, तर पर्याय क्रमांक बी मध्ये. सी देखील दिसते, पण याच्यामध्ये काय दाखवलेले आहेत, इथे अशा पद्धतीने या 2 रेषा थोड्याशा वाढवलेल्या आहेत आणि लहान आतमध्ये काय केलेले, खाच केलेले, पर्याय क्रमांक बी येतं. 24 मध्ये देखील आपण काय करणार आहेत, चौरस पूर्ण करून घेणार आहेत. चौरस पूर्ण करून घेतल्यानंतर हे जे स्ट्रक्चर दिसतं ते कुठं दिसतं ते पाहणार. इथला हा जो भाग आहे तो अति लहान केलेला आहे, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. आकृतीमध्ये सी या आकृतीतला हा भाग आकृतीमध्ये नाहीये. त्यानंतर हा देखील भाग काय केलेला आहे, थोडासा लहान आहे, त्यामुळे हा देखील येणार नाही, पर्याय क्रमांक बी. पुढं
25 ते 28 साठी आरशातील प्रतिमा शोधायची आहे आपल्याला. तर मग पहिल्या आरशातील प्रतिमा इकडच्या बाजूला आहे ते काय होणार, इकडच्या बाजूला येणार. इथं आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, सगळीकडे आहे. वरून कितव्या नंबरला आहे बघा, 1 2. तसं इथं नाही आहे त्यामुळे हा येणार नाही. इथं पहिल्या नंबरला आहे तो येणार नाही. हा खालून पहिल्या नंबरला येणार नाही त्यामुळं पर्याय बी. टी डावी बाजू उजवीकडे जाते, उजवी बाजू डावीकडे जाते. टी इथे येणार आणि हा टी इकडे येणार. पर्याय क्रमांक ए. असं चिन्ह आहे ते या बाजूला होणार, उलटा झेड असल्यासारखं, आणि बाण बाहेरच्या बाजूला. पर्याय क्रमांक बी. ही जी आकृती आहे याच्यामध्ये दोन्ही बाजूला चिन्ह दिले आहेत त्यामुळे हे नाही येणार. इथे चिन्हच नाही आहे त्यामुळे हा पण नाही येणार. आणि ही जी आकृती दिलेली आहे ती या आकृतीसारखी आहे, म्हणजे दिसायलाच नाहीये त्यामुळं आतला जो भाग आहे त्यामुळं हा येणार नाही. पर्याय क्रमांक बी. घडी उलगडा. सोपा आहे प्रश्न. पहिल्यांदा काय केलेलं आहे, हा जो कागद आहे तो वरती दुमडलेला आहे आणि नंतर इकडून इकडे असं दुमडलेला आहे. मग दुमडल्यानंतर इथे अशा पद्धतीची आकृती दिलेली होती, ही इकडे उघडली, मग हे अशा पद्धतीची झाली. मधून खालून एक रेष थोडासा वरती वर असं, वरून खाली उघडल्यानंतर जसं वरचं आहे स्ट्रक्चर तसंच खाली येणार, म्हणजे अशा पद्धतीने. आणि इथे जे डॉटेड लाईन आहे ते निग्लेक्ट होणार, फक्त इथं काय राहणार, वर्तुळ राहणार. पर्याय क्रमांक 4. पान असं दुमडलेलं आहे, हे पान जो आहे ते इकडच्या बाजूला दुमडून खालून वरती घेतलंय. मग आधी काय करायचं, वरून खाली घ्यायचं, हे जे चिन्ह आहे ते खालच्या बाजूस अशा पद्धतीने येणार. त्यानंतर इकडून तिकडे जाणार, म्हणजे अशा पद्धतीने उलगडलं जाणार. हे जसं आहे तसंच इकडे येणार, म्हणजे ही जसं चिन्ह आहे तसं इकडे चिटकून येणार, हे चिन्ह आहे तसंच इकडे चिटकून येणार, आणि हे मधले 2 गोल इथे राहणार. पर्याय क्रमांक 3. खालून पान वरती दुमडले आणि नंतर उजवीकडून डावीकडे दुमडले, आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी कट दिलेला आहे. मग इकडून इकडे उलगडताना हा गोल इथं पूर्ण होणार असा, जसं इथं त्रिकोण आहे तसंच इथं त्रिकोणी कट होणार, हे पूर्ण असं. आणि वरून खाली आल्यानंतर जशी इथं रचना आहे तशीच इथं रचना होणार. हा इथे कंटिन्यू होणार, हा इथे कंटिन्यू होणार, आणि हा वरचा जो अर्धवर्तुळ आहे तो इथे कंटिन्यू होणार, म्हणजे पर्याय क्रमांक बी मधल्यासारखा. तसंच 32चं डावीकडून उजवीकडे दुमडले, वरून खाली दुमडले. आता या ठिकाणी बघा त्यांनी असा काप दाखवलेला होता, म्हणजे इथे थोडंसं असं इथला कट दाखवलाय आणि अशा पद्धतीने चौरस आकृती दाखवल्यासारखा दाखवलाय. मग इथला कट जो आहे तो वरती पण असं त्रिकोणी कट होणार आणि इकडे असं त्रिकोणी कट होणार, म्हणजे इथं तयार होणार चौकोन. तर मग चौकोन आकृती कुठं आहे, तर इथं आहे. इथे जसा क्रॉस आहे, मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे, तसंच इथं पण मल्टिप्लिकेशनचं चिन्ह येणार, म्हणजे पर्याय क्रमांक बी. पुढं काय करायचे, आपल्याला तुकडे दिलेले आहेत आणि ते तुकडे बाजूच्या आकृतीत कुठे आहेत ते शोधायचे आहेत. मग त्यासाठी आपण सुरुवातीला काय करूयात, नंबर देऊन घेऊयात. मग नंबर देताना सुरुवातीला काय केलं आपण, याला 1 नंबर दिला, याला 2 नंबर दिला आणि याला 3 नंबर दिला. पहिल्या आकृती शोधूयात, याच्यात नाही त्यामुळे हा पर्याय काढला. दुसऱ्या याच्यामध्ये नाही आहे, तिसऱ्यामध्ये पण नाही आहे, पर्याय क्रमांक बी. मग बी मध्ये बघा, हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर आहे. 34ला देखील तसेच नंबर देऊन घेऊयात, हा 1 नंबर, हा 2 नंबर आणि हा 3 नंबर. मग पहिला पर्याय कुठं दिसतोय बघूयात, सुरुवातीला घेऊयात. हा जी पहिली आकृती आहे ती पहिल्या पर्यायात नाही, पहिल्या पर्यायात आहे, दुसऱ्या पर्यायात नाही त्यामुळे नाही येणार, तिसऱ्यामध्ये पण नाही, तो नाही येणार, चौथ्यामध्ये आहे. आता हे दुसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये काय झालेलं आहे, इथं छोट्या छोट्या आकृत्या दाखवल्या आहेत त्यामुळं दुसरी आणि चौथी येणार नाही, आणि तिसरी तर नाहीच नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1. 35मध्ये देखील आपण काय करूयात, नंबर देऊन घेऊयात. याला 1 नंबर, या 2 त्रिकोणाला दुसरा नंबर, तिसरा नंबर, चौथा नंबर. आता हे जे त्रिकोण आहेत दोन्ही सारखे दिसतात बघा, समान आकाराचे दिसतात. आपण काय करूयात, याच्यामध्ये बघूयात, इथं त्रिकोण दाखवले समान आकाराचे,
पण इथं काय दाखवले, हे याचा आकार थोडासा लहान आहे आणि हे याच्यामध्ये जास्त दाखवलेत आणि ही तिसरी आकृती तर याच्यात नाही आहेच, त्यामुळे पहिला पर्याय येणारच नाही. दुसऱ्यामध्ये हे त्रिकोण दाखवला आहे, हा त्रिकोण दाखवला आहे, ही आकृती सापडत नाही आपल्याला, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. तिसऱ्यामध्ये एक त्रिकोण आहे, इथे पण त्रिकोण आहे, पण हे 3 नंबरची जो आकृती आहे ती याच्यामध्ये नाही, त्यामुळे तिसरा पण चौथा पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 3. 36 मध्ये देखील आपण नंबर देऊन घेतले 1, 2, 3. ते पर्याय आपण याच्यामध्ये शोधले, पहिल्या आकृतीत सापडले नाहीत, त्याला आपण कट करायची, तो कॅन्सल करायचा. तिसऱ्या आकृतीमध्ये देखील ते पर्याय आपल्याला इथं कर्व दिलेला आहे, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कर्व आहे, इथे का आहे डायरेक्ट असे त्रिकोण आकृती दाखवले, त्यामुळे ते येणार नाही. चौथी पण येणार नाही. पर्याय क्रमांक बी. आता पुढचा आहे शेवटचा 10वा जो भाग आहे, याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला दडलेली लपलेली आकृती शोधायची आहे. हे जे चिन्ह आहे किंवा अशा पद्धतीची आकृती या पर्यायामध्ये कुठे सापडते बघायचे. बघूया, झेड सारखी रचना आहे, इथे असं झेड दाखवलंय, वरची रेष नाही आहे, त्यामुळे हा येणार नाही. इथे झेडच्या या रेषा ज्या आहेत त्या लहान आहेत, इथे देखील बघा लहान मोठं झाले, त्यामुळे पर्याय क्रमांक 1. 38 मध्ये यसचं स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये नाही आहे. सी मध्ये झेड दाखवलं आहे आपल्याला, त्यामुळे हा येणार नाही. डी मध्ये पण येणार नाही आणि या ठिकाणी बी मध्ये यसचं स्ट्रक्चर आहे, त्यामुळं बी पर्याय. 39 मध्ये वायचं स्ट्रक्चर आहे आणि मधून अशी रेष आहे. इथं वायचं स्ट्रक्चर आहे, पण इथली मधली जी रेष आहे तीच नाही आहे, त्यामुळे हा येणार नाही. इथे पण मधली रेष नाही, तो पण येणार नाही, इथे पण नाही येणार. पर्याय क्रमांक ए. याच्यामध्ये बघा अशा 2 रेषा, खाली एक रेष आणि मधून एक रेष. 40 मधली आकृती बघा, याच्यामध्ये नाही आहे, सी मध्ये नाही आहे आणि डी मध्ये देखील नाही. बी मध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवून ते आपल्याला ही प्रश्न आकृती इथं उत्तरामध्ये दिसून येते. अशा पद्धतीने आपला बुद्धिमत्तेचा हा भाग संपला. गणिताचा बघूयात आपण भाग. आता अंकगणित परीक्षण, यामध्ये प्रत्येक प्रश्नाकरता 4 संभाव्य उत्तरे दिलेली होती, ए, बी, सी, डी. त्यापैकी एकच उत्तर बरोबर होतं आणि ते आपल्याला रंगवायचं होतं. 41वा प्रश्न होता 0.2 आणि 0.03चा गुणाकार. तर आपण डायरेक्ट काय करूया, तिथं बघा 3 दोन्ही 6 केलं. ह्या 0.2 मध्ये एक घर सोडून दशांश चिन्ह आहे, 0.03 मध्ये 2 घर सोडून दशांश चिन्ह आहे, म्हणजे पर्यायात येताना किती येणार, 2 आणि 1 3, 3 घर सोडून दशांश चिन्ह 6. पुढचं घर नाही म्हणून 0 घेतलं, त्याच्या पुढचं पण घर नाही म्हणून 0 घेतलं, पॉईंट घेतला 0, म्हणजे 0.06. पर्याय क्रमांक 1. 20 आणि 30चा सर्वात मोठा अवयव, कॉमन फॅक्टर आपल्याला शोधायचा आहे. सोपा आहे, आपण लसावी मसावीच्या माध्यमातून देखील काढू शकतो किंवा डायरेक्ट काढू शकतो. 5 न दोघांना पण भाग जातो. आता काय करायचं, 30 आणि 20ला कशा कशाने भाग जातं बघायचं. 8 न जात नाही, 25 न जात नाही, हे 2 पर्याय तर गेले. 5 न जातं आणि 10 न जातं, ह्या दोघातला मोठा कोणता आहे, तर 10 आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक सी. पुढं 999 गुणिले 9999, तर याचा गुणाकार येतं 99,000 एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 99,89,001. पर्याय क्रमांक 3. 44वा मध्ये आपल्याला पदावली दिली होती, दशांश चिन्हाची बेरीज आणि वजाबाकी दिलेली होती. मग आधी बेरीज करून घेऊयात, मग दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घेतले. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूचे अंक पहिल्यांदा बघा 6.082 होतं, 6.082 घेतलं. नंतर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह दिलं, इकडे 82 होतं उजव्या बाजूला, त्यामुळे 82 आहे असं देऊन घेतलं दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला, आणि काय नाही तिथं काय केलं आपण 0 दिलं. आणि डाव्या बाजूला काय होतं 60 होतं,
ते 6च्या खाली 0 घेतलं आणि कुठंच अंक नाही तिथं काय घेतला 6 घेतला. त्याखाली दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह दिलं. मग दशांश चिन्हाच्या नंतर 2 होतं 2 दिलं. उरलेली घरं शून्याने भरून घेतली आणि डाव्या बाजूला 8 0 6 अशा पद्धतीने अंक देऊन घेतले. बेरीज केली. 2 + 0 + 0 2. 8 आणि 2 10 हातचाला 1. 8 आणि 3 11 हातचाला 1. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह दिलं. 8 आणि 6 14 आणि 1 15 हातचाला 1. 6 आणि 1 7 6ला 6. पुढं आहे वजाचं चिन्ह. वजाला वजा दिलं. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घेतलं. 6 0 8 2 आहे असे अंक उजव्या बाजूला लिहून घेतले आणि दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला 0 होतं म्हणून 0 घेतलं. इथं उत्तरामध्ये या ठिकाणावरून काहीच नव्हतं म्हणून इथं 0 घेतलं. 10तून 2 गेले 8 हातचाला 1. 12तून 9 गेले 3 हातचाला 1. 10तून 1 गेला 9 हातचाला 1. 11तून 7 गेले 4 हातचाला इकडं याचा हातचा घेतला 1. 5तून 1 गेलं 4. 7ला 7 6ला 6. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. उत्तर आलं 674.4938. पुढं 45वा प्रश्न. 64च्या सर्व अवयवांची बेरीज. आधी 64चे सर्व अवयव काढून घेऊयात आपण. 1 2 4 8 16 32 64. 1 2 3 4 3 7 7 8 15 15 16 31 31 + 32 63 63 + 64 127. याची बेरीज झाली 127. 1 आणि 11 याच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत असं विचारलंय. 2 3 5 7. 9 तर येणार नाही बरोबर. म्हणजे 1 2 3 4. पर्याय क्रमांक 2. 999 भागिले 1000. छेदस्थानी 1 वरती 3 शून्य आहेत म्हणून 3 घरं सोडून दशांश चिन्ह देतो आपण. मग 9चं एक घर, 9चं दुसरं घर, 9चं तिसरं घर, दशांश चिन्ह 0. पर्याय क्रमांक 3. पुढं 48वा प्रश्न. 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1. काय करूयात आपण. तिघांचा गुणाकार करूयात. 1 1 1 1 1 1 1 आलं. किती घरं सोडून दशांश चिन्ह. इथे एक घर सोडून, इथे एक घर सोडून, इथे एक घर सोडून. म्हणजे 3 घरं सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजेच 0.001 या ठिकाणी आपण त्याचं गणित केलेलं आहे. पुढं 100 सेंटीमीटर स्क्वेअर याला मीटर वर्गमध्ये परिवर्तित केल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळणार. तर आपल्याला उत्तर मिळणार 0.01 मीटरचा वर्ग. पुढं या ठिकाणी काय विचारले. 0.238चा अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन कोणता आहे. आता इथं काय करायचं आपण. याला आपण काय करावं लागेल. भागाकार करावं लागेल. भाग द्यावं लागतील. आता इथं बघा वरची संख्या जी आहे ती मोठी आहे खालच्यापेक्षा. त्यामुळे इथं पॉईंटच्या पुढं कोणतं तरी घर येणार आहे. इथं पण पॉईंटच्या पुढं कोणतं तरी घर येणार आहे. इथं पण पॉईंटच्या पुढं कोणतं तरी घर येणार आहे. हा एकच पर्याय आहे जिथं सुरुवातीला 0 पॉईंट असं उत्तर येणार आहे. त्यामुळं आणि याचा भागाकार देखील आपल्याला या उत्तरामध्ये मिळतो. म्हणजे हे 3 पर्याय निग्लेक्ट केल्यानंतर आपोआपच हा येतो. कॅल्क्युलेशन करायची देखील गरज नाही. पुढचं आहे 3/2. 3/2 भागिले 3/2 गुणिले 2 अधिक 3/2 बरोबर किती. इथं आपण सोडवलंय. 3/2 भागिले 3/2 गुणिले 2 अधिक 3/2. पहिल्या पदाला दुसऱ्या पदाला भागायचं म्हटल्यानंतर अपूर्णांकामध्ये काय करतो. पहिल्या पदाला दुसऱ्या पदाच्या गुणाकार व्यस्तानं गुणतो. 3/2चा गुणाकार व्यस्त इथं काय आला 2/3. या 3/2चा गुणाकार व्यस्त 2/3 म्हणून हा असं 3/2 आहे असं इथे लिहून घेतलं. भागाकाराच्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह. 3/2चं 2/3. 2 2 कॅन्सल. 3 3 कॅन्सल. उरलं काय 2 अधिक 3/2. मग याच्यावरती आपण क्रिया केल्यानंतर 2 2 4 4 आणि 3 7/2. मग पर्याय क्रमांक सी. पुढं 52. एका फळ विक्रेत्याने
1,500 रुपयात सफरचंद विकत घेतले आणि त्यांना दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये खर्च केले. मग आता बघा, खरेदी किंमत काढत असताना खरेदी बरोबर जे काय आपण दुकानापर्यंत आणण्यासाठी जेवढा काय खर्च होणार आहे, विक्रीपर्यंत नेण्यासाठी आपल्याला जेवढा काय खर्च होणार आहे, तो सर्व कशामध्ये येतो? खरेदी किमतीमध्ये येतो. मग खरेदी किंमत येताना काय येणार? 1500 अधिक 100, टोटल किती झाले? 1600. विकलेत कितीला? 2236 रुपयाला. मग 2236 मधून 1600 वजा केल्यानंतर उत्तर येतं 636, पर्याय क्रमांक 2. पुढं 53वा प्रश्न. एक रेल्वे गाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 10:45 वाजता सुटते आणि संध्याकाळी 3:30 वाजता जयपूरला पोहोचते. मग आता या ठिकाणी 3:30 आपण 24 तासामध्ये याचं रूपांतर केल्यानंतर आपल्याला याच्यामधला अंतर काढायचं आहे. त्यामुळे आपण काय करतो? 24 तासामधनं आपण त्याला काय करूयात? 24 तासामध्ये रूपांतर करूयात. 3:30 म्हणजे 15:30, 24 तासी घड्याळामध्ये. त्यातून 10:45 घालवायचे. या 30 मधून 45 जात नाहीत, म्हणून आपण 15 मधून काय करणार? इकडं 1 तास इकडे घेणार. 1 तास घेणे म्हणजे 1 तास बरोबर किती झाले? 60 मिनिटं. हे 60 मिनिटं अधिक हे 30 मिनिटं, टोटल झाले 90 मिनिटं. मग इकडे 15तनं 1 गेल्यामुळे राहिला किती? 14. 90 मधनं 45 गेल्यानंतर उरतं किती? 45 मिनिट. दशांशला दशांश म्हणजे हे दशांश नाही आहे, हे मिनिटामधलं आहे आणि हे तासामधलं आहे. मग आपण हे 14 मधून 10 गेले 4, म्हणजे 4 तास 45 मिनिटं हा कालावधी लागतो, पर्याय क्रमांक 2. किंवा आपण असं डायरेक्ट करू शकतो. 10:45, 11:45, 12:45, 1:45, 2:45 आणि इथं 3:45. पण 3:45ला नाही आहे, 3:30 आहे तिथं. मग इथं किती झाले? 1, 2, 3, 4, 4 तास झाले. आणि इथं 3:45 म्हणल्यानंतर आपण 5वा तास घेणार होतो, पण 5व्या तासामध्ये 45 मिनिटाला 15 मिनिटं कमी होते. मग 60 मधून 15 गेले, 45 मिनिट राहिले. एकतर या पद्धतीने किंवा आता सांगितलेल्या पद्धतीने. 54वा. एका दुकानदाराने 200 रुपयात एक घड्याळ विकत घेतलं आणि 40 रुपयांचा नफा घेऊन विकला. विकत घेतलेली खरेदी किंमत किती येतं? 200. 200 मध्ये 40 मिसळायचे, किती झाले? 240. एका डब्यात 500 अंडी होती, त्यापैकी 325 इतकी अंडी फुटली. आता बघा, 500 अंडी होती, त्यातले किती फुटले? 325. मग 500 गुणिले 325, 25 एक 25, 25 दोन्ही 50, 0, 20 त्रिक 60. म्हणजे 60 अंडी काय झालेत? फुटले. पुढं एकूण अंड्यांपैकी म्हणजे ह्या 500 अंड्यांपैकी हे 60 फुटलेत म्हणजे 440 घ्यायचं नाही. या 500 अंड्यांपैकी 1/5 अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवायचे. 500 गुणिले 1/5, 5 एक 5, 5 एक 5, 5 0, म्हणजे 100 अंडे काय करायचे आपल्याला? राखून ठेवायचे. मग हे 100 आणि हे 60, 160 झाले. उरलेल्यांपैकी आता किती वापरता येतील? म्हणजे हे 60 फुटकी आणि हे 100 राखून ठेवलेले, 160 झाले. 500 मधनं 160 गेले, उरले किती? 340. पुढं एक पंचकोनाची परिमिती 80 सेंटीमीटर असून त्याच्या 4 बाजूंच्या लांबीची बेरीज 63 सेंटीमीटर आहे. 80 सेंटीमीटर पंचकृती अशी असते. पंचकोनाची आकृती अशा पद्धतीने असतात. 5 कोन असतात, 5 बाजू 5 कोन. या 5 बाजूंची बेरीज दिली इथं, किती दिले? 80. मग परिमिती दिली आहे म्हणजे 5 बाजूंची बेरीज दिलेली आहे 80. मग त्यातल्या 4ची आहे 63. मग 4ची 63, तर 80 मधनं 63 गेलं, उरलं किती? 17. म्हणजे उरलेले 5वेचे असणार आहे 17 सेंटीमीटर. पुढील पदावलीत लुप्त संख्या कोणती? बघा, 58,394, 58,394 वजा 86 वजा 86, म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली असता किती येतं? 172. म्हणजे 58,394 मध्ये 172 वजा करायचं, उत्तर आलं
58,222. आता इथं 6 न गुणायचा एकक स्थानी किती आलं पाहिजे? 2 आलं पाहिजे. मग बघूयात. 6 1 6, 2 येत नाही, त्यामुळे हा पर्याय येत नाही. 6 8 48, 4 नाही, त्यामुळे हा पण पर्याय येणार नाही. 6 0 0, हा पण पर्याय येणार नाही. बरोबर. मग 6 7 42, म्हणजे 86 गुणुले 677 बरोबर किती येणार? 58,222. एका आयताच्या सर्व कोणांची बेरीज किती असते? आयत तर तुम्हाला माहित आहे, चौरसाकृती असा. इथं 90चा कोण असतो, इथं 90चा, इथं 90चा, इथं 90चा. म्हणजे चारी कोण 90चे म्हणजे किती झाले? 9 चौक 36, 360. एक संपूर्ण कोण म्हणजे त्याला कंप्लीट अँगल म्हणतात. कंप्लीट अँगल कितीचा असतो? 360चा असतो. मग 360 होण्यासाठी 90चे किती कोण त्यामध्ये मिसळावे लागतात? तर 4 काटकोन. म्हणजे काटकोन म्हणजे काय? 90चे कोण. मग 90चे किती? 9 चौक 36, 4 काटकोन त्या ठिकाणी मिसळावे लागतात. इथं ग्राफ दाखवलाय. 115 कुटुंबाच्या पाहणीतून प्रत्येक कुटुंबात किती मुले आहेत याची आकडेवारी मिळवली. ती खालील आकृतीत दाखवण्यात आली आहे. आकृतीच्या आधारे शोधा की कुटुंबात अजिबात मुले नाहीत. किती कुटुंबात अजिबात मुले नाहीत. आता इथं मुलांची संख्या दाखवली, कुटुंबांची संख्या दाखवली. इथं दाखवलं बघा, चौथा रकाना 5चा. हे 5, हे 20, हे 20, हे 30, हे 35, 20 आणि 30 50, 50 आणि 35 85, 85 आणि हे शेवटचं 5 90. म्हणजेच ह्या 115 मधून आपल्याला 90 वजा केला असता किती उत्तर येतं? 25 उत्तर येतं. म्हणजे 25 कुटुंब असे आहेत ज्याच्यामध्ये अजिबात मुले नाहीत. याबद्दल आणखी काय तुम्हाला अडचणी असतील तर नक्की विचारा. धन्यवाद.